नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. आपण पाहताय एबीपी माझा आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते. ती म्हणजे एमिरेट्स एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाला दुबईमध्ये अपघात झालेला आहे. सुदैवानं हा अपघात कुणाच्याही जीवावर बेतलेला नाहीये. सगळेजण यामध्ये सुखरूप असल्याचं कळतंय. विमानामध्ये 275 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. EK521 हे विमान भारतातील तिरुवनंतपुरम वरून दुबईला निघालेलं होतं. भारती सहस्त्रबुद्धे आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे. भारती, या सगळ्या अपघाताबद्दल काय माहिती? प्राजक्ता, साधारण 10:15 वाजता त्रिवेंद्रम वरून हे विमान उडालं होतं आणि 12:50च्या आसपासच त्याला दुबईला पोहोचायचं होतं. बोईंग 777 हे असं मोठं विमान होतं. त्याच वेळेला ते पोहोचलं होतं आणि उतरत असताना विमानाचं लँडिंग होत असताना काहीतरी बिघाड झाला आणि विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. क्रॅश लँडिंग झाल्यावर अगदी थोड्या वेळातच विमानाने पेट घेतला आणि मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या. मात्र सगळ्यात चांगली बाब ही आहे की विमानातले सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर्सला बाहेर काढता आलेलं आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे दुबईचं विमानतळ काही काळासाठी आता बंद ठेवावं लागणार आहे आणि सगळी विमानं जी दुबईला जात होती ती आता शारजाला वळवली गेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की एक मोठा अपघात तिथे टळलेला आहे. प्राजक्ता. भारती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.